नमस्कार. आवाज येतोय का? हो, नमस्कार. आवाज येतोय? असं म्हणतात, साडेआठ की सव्वा आठ जेव्हा काही पर्यंत चांगली कन्फर्म कामं केलं. केली जातात किंवा चांगली कामं आपण करायचा संकल्प घेतो, तेव्हा अनंत अडचणी येतात. आणि असाच काहीसा अनुभव मी तरी गेले कित्येक महिने विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करताना घेते. जसा आजही आला, की अ, पाठ करत असताना आता आपण ऑनलाईन करत आहोत, तर ऑनलाईन पाठ करत असताना बऱ्याचदा काही टेक्निकल अशा अडचणी येतायत, की जेणेकरून तो पाठ अ, होऊ नये किंवा अडचणींच्यामुळे आपण तो स्किप करावा. अशी काहीशी कोणत्यातरी ऊर्जेची अपेक्षा आहे असं मला वाटतं. आणि पण आपण सुद्धा आपल्या कर्माला अ, महत्त्व देऊन आपण सशक्तपणे आपल्या ठाम विषयावर जर राहिलो, तर मला वाटतं स्वामी सुद्धा आपल्याला आपल्या कामातून यश द्यायला मदत करतात. आणि असाच काहीसा आजचाही अनुभव. अ, एकटीने सगळं करायचं त्याच्यामुळे थोडंसं असं होतं, की तुम्हाला लिंक लेट येते किंवा तुम्हाला येणारी जी माहिती आहे ती थोडीशी लेट येते. हळू-हळू प्रयत्न करते, की आपण कसं ह्याच्यावर अजून चांगल्या प्रकारे काम करू. मला 2-3 जणांनी आता समोरून यावेळेस विचारलंय, की तुम्हाला काही मदत हवी आहे तर सांगा. तर मी त्यांचे धन्यवाद देते त्यांना. आणि आपल्यापैकी पण कोणाला जर मदत करायची असेल आपल्या सैनिकांसाठी, तर नक्कीच खरंच स्वतःहून पुढे या. पोस्ट शेअर करण्यासाठी असेल किंवा इतर लोकांना आपल्या या ग्रुपवर आणण्यासाठी असेल, इतर लोकांनी ग्रुपवर येऊन आपल्या सैनिकांसाठी पाठ करावा यासाठी असेल. तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही नक्की सगळ्यांनी इथे पुढे या, की जेणेकरून मी तुमच्यापर्यंत ती पोहोच देईन आणि मग त्यापुढे पुढे करू शकतो. असो. सो आजचा मुद्दा हा आहे, की लेट झाला त्याच्याबद्दल क्षमस्व. सो आता आपण पाठ सुरू करूया. आणि पाठ झाल्यानंतर म्यूटमध्ये ठेवलेला आहे याच्यासाठी सगळ्यांना, की आपण जेव्हा आता पाठ सुरू करणार आहोत, तर तो पाठ सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं, की आजूबाजूला आपल्या घरातले वातावरण किंवा मंडळी मुलं असतात, तर त्या आवाजामुळे तिथे डिस्टर्बन्स येऊ नये. हा निव्वळ त्याच्यामागचा एक उद्देश आहे. अन्यथा दुसरा उद्देश काही नाही. पाठ संपूर्ण झाल्यावर तुम्हाला जर काही डिस्कस करायचं असेल, बोलायचं असेल, तर आपण नक्कीच अनम्यूटचं ऑप्शन देऊ. तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकता. ठीक आहे? सो आता आपण पाठ सुरू करूया आपल्या सैनिकांसाठी. माझा आवाज येतोय का कोणी सांगू शकेल? हँड रेज करा किंवा पावले सर तुम्ही जरा कन्फर्म केलं तर बरं होईल आय गेस. अ, सगळ्यांना आवाज म्हणजे अनम्यूट नाही करता येणार. थँक यू, थँक यू. थँक यू विद्याताई. थँक यू सो मच. जे नवीन आपल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असतील त्यांच्यासाठी थोडीशी माहिती देते, की आपण हा पाठ विष्णू सहस्त्रनामाचा सुरू करण्यापूर्वी आपण हा प्रयत्न करतो, की या पाठाच्या सुरुवातीला आपण एक संकल्प घेतो, की विष्णू सहस्त्रनामाचा हा जो आम्ही पाठ करणार आहोत, तो पाठ आपण आपल्या सैनिकांना अर्पण करत आहोत. तर तो संकल्प वाचत असताना आपण तुमचं नाव, तुमचं गोत्र तिथे लिहिलेलं असेल त्याप्रमाणे तुम्ही पुढे होऊन म्हणायचे, तुमचं नाव, मम गोत्रम, गोत्राचं नाव सांगायचं आणि पुढे जे लिहिलेलं आहे ते तसंच म्हणायचंय, जेणेकरून आपण एक हा संकल्प घेतोय. खरं बघायला गेलं तर विधिवत संकल्प हा एक वेगळा प्रकारचा असतो, पण हा आपला मानसिक संकल्प आहे. त्याच्यामुळे तोही विष्णू महाराजांपर्यंत पोहोचतो आणि विष्णू महाराज त्याच्यातून आपल्या सैनिकांना आपल्या ह्या पुण्याचा प्रभाव तिथपर्यंत पोहोचून मदत करायला 100% मदत करतील अशी खात्री बाळगूनच आपण हा संकल्प करायचा आहे. त्याच्यामुळे कुठलाही किंतु परंतु मनात आणू नका
आणि त्याप्रमाणे आपण ते करू. सो आपण प्रारंभ करूया. सो आपण 3 वेळा ओंकार घेणार आहोत. ठीक आहे. सो आपण ओंकाराने सुरू करूया. श्री गणेशाय नमः, श्री कुलस्वामिनी नमः, श्री कुलदेवते नमो नमः, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम. 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 म्हणून गणेश वंदना करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. संकल्प विधी घेऊया. अहम, माझे स्वतःचं नाव घ्या. मी शुभांगी राणे, मम गोत्रम जमदग्नी. जर आपल्याला गोत्र माहित नसेल तर कश्यम गोत्रम इत्यम वदामी असं म्हणावं. अहम शुभांगी राणे, मम गोत्रम जमदग्नी इत्यम वदामी. आज मी अत्यंत भक्तिभावाने आणि नम्रतेने श्री विष्णू सहस्त्रनाम पठन करीत आहे. या पठनाच्या पवित्र पठनाचे सर्व पुण्य माझ्या भारत मातेच्या संरक्षणासाठी अहोरात्र जागते असलेल्या भूसेना, वायुसेना, नौसेना तसेच गुप्त सेवा दलातील सर्व वीर सैनिक, देशसेवक यांना समर्पित करत आहे. या पुण्याच्या प्रभावाने त्यांचे रक्षण सदैव घडो, त्यांचे मनोबल, पराक्रम, आरोग्य वाढो आणि भारत मातेचे तेज अखंड राहो, हीच माझी विष्णुपदी नम्र प्रार्थना. शुभम भवन्तु. ओम. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. व्यासं वसिष्ठनप्तारं शक्ते पौत्रमकल्मषम् पराशरात्मजं वन्दे शुकतातं तपोनिधिम्. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. ॐ यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ॐ नमो विष्णवे प्रभविष्णवे. श्रीवैशम्पायन उवाच श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरः शान्तनवं पुनरेवाप्यभाषत. युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणम् स्तुवन्तं कं कमर्चन्तं प्राप्नुयुर्मानवा शुभम्. को धर्मः सर्वधर्माणां भवतो परमो मतः किं जपन्मुच्यते जन्तु जन्म संसार बन्धनात्. श्रीभीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवम् अनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषो सततो स्थितः. तमेव चार्चयन् नित्यं भक्तां पुरुषमव्ययम् ध्यायन् स्तुवन्नमश्यं च यजमानस्तमेव च.
अनाधिनिधनं विष्णु सर्वलोकं महेश्वरम् लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखातिगो भवेत् ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनम् लोकनाथं महद्भूतं सर्वभूतो भवोद्भवम् एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षस्तवैरर्चन्नरः सदा परमं यो महत्तेजं परमं यो महत्तपम् परमं यो महद्ब्रह्मं परमं यः परायणम् पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलम् दैवतं दैवतानां च भूतानां यो व्ययः पिता यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे यस्मिन् च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नाम सहस्रं मे शृणु पापभयापहम् यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मना ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये ऋषिर्नाम्नां सहस्रस्य वेदव्यासो महामुनिः छन्दोनुष्टुप् तथा देवो भगवान् देवकीसुतः अमृतांशुद्भवो बीजं शक्तिर्देवकी नन्दन त्रिसामाहृदयं तस्य शान्तर्थे विनियुज्यते विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमम् अस्य श्रीविष्णोर्दिव्यसहस्रनामस्तोत्रमहामन्त्रस्य श्रीवेदव्यासो भगवान् ऋषिः अनुष्ठुप् छन्दः श्रीमहाविष्णु परमात्मा श्रीमन्नारायणो देवता अमृतांशुद्भो भानुरिति बीजम् देवकी नन्दन षष्ठेति शक्तिः उद्भवक्षोभनो देव इति परमो मन्त्रः शङ्खभृन्नन्दकी चक्रिति कीलकम् शारङ्गधन्वा गदाधर इत्यस्त्रम् रथाङ्गपाणि रक्षोभ्यम् इति नेत्रम् त्रिसामा सामगसामीति कवचम् आनन्दपरब्रह्मेति योनिः ऋतुः सुदर्शनकाल इति दिग्बन्धः श्रीविश्वरूपम् इति ध्यानम् श्रीमहाविष्णुप्रीत्यर्थे सहस्रनाम जपे विनियोगः ध्यानम् क्षीरोदन्त्वप्रदेशे शुचिमणिविलसस्तैस्तके मुक्तिकानाम् मालाक्लुप्तासनस्थस्फटिकमणिनिभे मौक्तिके मण्डिताङ्गः शुभ्रैरभ्रैरभ्रैरुपरि विरचितै मक्ते पीयूषवर्षे आनन्दीरिन पुनियादरनलिन गदा शङ्खपाणिर्मुकुन्दः धूपादो यस्नाभिरव्यदसुरनिलश्चन्द्रसूर्योऽथ नेत्रे कर्णावाशा शिरोद्योरमुखपिदहनो यस्य वास्तेयमाब्धिः अन्तस्य यस्य विश्वसुरगरखर खगगो भोगि गन्धर्वदैत्ये चित्रं रम्यते तं त्रिभुवनवपुषं विष्णुवीशं नमामि ॐ नमो भगवते वासुदेवाय शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् मेघश्यामं पीतकौशयवाससं श्रीवस्ताङ्गं कौस्तुभो भासिताङ्गम् पुण्योपेतं पुण्डरीकायताक्षं विष्णुं वन्दे सर्वलोकैकनाथम् नमः समस्तभूताना आदिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे शशङ्खचक्रसकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सशिरुहेक्षणम् सहारवक्षस्थलं शोभिकौस्तुभं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम् छायायां पारिजातस्य हेमसिंहासनोपरि आसीनमं बुधश्यामम् आयताक्षमलङ्कृतम् चन्द्राननं चतुर्बाहु श्रीवस्ताङ्गितं वक्षसम् रुक्मिणी सत्यभामाम्यं सहितं कृष्णमाश्रये ॐ विश्वं विष्णुं वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभु भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमां गतिः अव्ययपुरुषः साक्षी क्षेत्रोज्ञोऽक्षर एव च योगो योगं विदां नेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंह वपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशिवस्थाणुर्भूताधीरनिधिरव्यय सम्भवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः स्वयंभू शम्भुरादित्य पुष्कराक्षो महास्वन अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभु विश्वकर्मा मनुस्वष्टा स्तविष्ठस्तविरो ध्रुवः अग्राह्य शाश्वतो कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दनः प्रभुतस्त्रिक्रकुब्धागं पवित्रं मङ्गलं परम् ईशान प्राणदो प्राणो ज्येष्ठो श्रेष्ठो प्रजापति हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रम अनुत्तम दुराधर्ष कृतघ्न कृतिरात्मवान् सुरेशं शरणं शर्म विश्वरेता प्रजाभव अहं संवत्सरो व्यालो प्रत्यय सर्वदर्शन अजः सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वादिरुच्यत वृषाकपिरमेयात्मा सर्वयोग विनिःसृतः वसुर्वसुमना सत्य समात्मा संवितं समः अमोघ पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृती रुद्रो बहुशिरो बभ्रुर्विश्वयोनिर्शुचिश्रवा अमृत शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपा सर्वज्ञः सर्वविद्भानु विश्वक्सेनो जनार्दन वेदो वेदविदं व्याङ्गो वेदाङ्गो वेदवित् कवी लोकाध्यक्षो सुराध्यक्षो धर्माध्यक्षो कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहो चतुर्धृष्टं चतुर्भुजः भाजिष्णु भोजनं भोक्ता सहिष्णु जगदादिशः
अनघो विजयो जेता विश्वयोनि पुनर्वसु उपेन्द्रो वामनप्रांशुरमोघ शुचिरुर्जितः अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वैद्यो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधु अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश वपुः श्रीमान् अमेयात्मा महादृधृक महेश्वासो महिर्भर्ता श्रीनिवास सतां गति अनिरुद्ध सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पति मरीचिर्मर्दनो हंस सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभं सुतपां पद्मनाभं प्रजापति अमृतः सर्वदृक्सिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्शनः शास्ता विशुष्टात्मा सुरारिहा गुरु गुरुत्तमो धामो सत्य सत्य पराक्रम निमिषो निमिषः सद्विवाचस्पतिरुधारधी अग्रनिग्रामणि श्रीमान्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः संप्रमर्दनः अंहः संवर्तको वैहिन् अनिलो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृक् विश्भुक् विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जन्यो नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट कृष्टिभिः सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धि साधनः वृषाही वृषभो विष्णु वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्ट प्रकाशनः ओजस्तेजोद्युतिधर प्रकाशात्मा प्रतापनः वृद्धः स्पष्टाक्षरो मन्त्रो शचच्चन्द्राशु भास्करद्युतिः अमृतांशुद्भवो भानु शशबिन्दु सुरेश्वरो औषधं जगतस्तेतु सत्यधर्मा पराक्रमा भूत भव्य भवन्नाथ पवन पावनो नलः कामः कामकृत्कान्त कामः कामप्रद प्रभु युगाधिकृत युगावर्तो नैकमायो महाशना अदृशो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनञ्चितः इष्टो विशिष्ट शिष्टेश शिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वर्बाहुर्महीर्धरः अच्युत प्रथित प्राण प्राणदो वासवानुजः अपाम निधिरधिष्ठान अप्रमत् प्रतिष्ठितः स्कंदो स्कंदधरा धुर्यो वरदो वायुवाहन वासुदेवो बृहद्भानुरादिदेव पुरंदरः अशोकस्तारनस्तार शूर शौरी जनेश्वरः अनुकूल शतावर्तो पद्मी पद्मनिभेक्षणः
पद्मनाभोरविन्दाक्ष पद्मगर्भ शरीरभृत् महाधीर्घो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलशरभो भीमो समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् सम्मितिं जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सः महीधरो महाभागो वेगवान् मिताशनः उद्भवक्षोभनो देवो श्रीगर्भः परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहा व्यवस्थायो व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुवः परधि परमस्पष्ट तुष्ट पुष्ट शुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्म विदुत्तमः वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव प्रतुः हिरण्यगर्भो शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुः सुदर्शन काल परमेष्टि परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्तावरस्तानुप्रमाण बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्तविष्टो भूर्धर्मो युपो महामख नक्षत्रनेमि नक्षत्री क्षमः क्षाम समीहन यज्ञ इज्जो महेशश्च क्रतु सत्यं सतां गति सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुहृत् मनोहर जित क्रोधो वीर बाहुर्विदारणः स्वापनो श्वासो व्यापी नैकात्मा नैककर्म कृतः वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वर धर्मकृत् धर्मी सदाक्षराक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षण गभस्तिनेभिः स्वस्तस्य सिंहो भूतो महेश्वर आदिदेवो महादेवो देवेशो देवदभृद्गुरु उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातन शरीरभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरदक्षिणः सोमको मृतपः सोम पुरीजित्तपुरुषत्तमम् विनयो जय सत्यसंघो दाशार्हः सान्त्वतापतिः जीवो विनीयता साक्षी मुकुंदो मितविक्रम अम्भो निधिरधन्तात्मा महोदधीशयन्तकः अजो महान् स्वाभाव्यो जितमित्र प्रमोर्दनः आनन्दो नन्दनो नन्द सत्य धर्मा त्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनापति त्रिपद त्रिदशाध्यक्षो महाशृंग कृतान् कृतः महावराहो गोविंद सुषेण कनकांगदी
गुह्यो गभीरो गहनो गुप्तः शक्र गदाधरः मेधा स्वाङ्गोजितः कृष्णो दृढः सङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्ष पुष्पो राक्षो महामनः भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुध आदित्यो ज्योतिरादित्यो सहिष्णुर्गतिसत्तमा सुधन्वा खण्डपरशुर्दारुणो द्रविणप्रदः दिव्यस्पृक् सर्वद्रव्यासो वाचस्पतिरयो निजः त्रिसामा सामगः साम निर्वाण भेषजं भिष संन्यास कृशमं शान्तो निष्ठा शान्तिपरायणम् शुभाङ्गः शान्तिदस्रष्टा कुमुद कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रिय अनिर्वर्ति निवृत्तात्मा संक्षेप्ताक्षेमकृष्यवी श्रीवत्सवक्षा श्रीनिवास श्रीपति श्रीमताम्बरः श्रीद श्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावन श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान् लोकत्रयाश्रयः स्वस्थस्वङ्गशतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वर विजितात्मा विधेयात्मा सङ्कीर्तिच्छिन्न संशयः उदीर्णः सर्वतः चक्षु अनिश्च शाश्वतः स्थिरः भूषयो भूषणभूतिः विशोकः शोकनाशनः आर्चिष्मान् आर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्ध प्रतिरथ प्रद्युम्नो मितविक्रम कालनेमि निहावीर शौरी शूरजनेश्वर त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशवा हरि कामदेव कामपाल कामी कांत कृतागम अनिर्देश वपुर्विष्णुर्वीरो नंतो धनंजय ब्रह्मण्यो ब्रह्मकृत् ब्रह्म 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 विवर्धन ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिय महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहवी स्तव्यस्तव प्रिय स्तोत्रं स्तुति स्तोत्रारण प्रिय पूर्ण पूरयिता पुण्य पुण्य कीर्तिरनामय मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रद वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमनाहविः सद्गति सत्कृति सत्ता सद्भौति सत्परायण शूरसेन यदुश्रेष्ठ सन्निवास सुयामुन भूतवासो वासुदेव सर्वासु निलयो नल दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथा पराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्तं शतमूर्तिर्शतानन
एको नैकोऽस्तवक्तं किं यत्पद्ममनुतत्तमम् लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सल सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गो चन्दनान्दकी वीरः विषमं शून्यो घृताशीरश्चलश्चल अमानी मानदो मान्य लोकस्वामी त्रिलोकधृत् सुमेधो मेधजो धन्य सत्य धर्माधराधर तेजो विशोधृतिधर सर्वस्र भूताम्बरः प्रग्रहो निग्रह व्यग्रो नैक शृंगो गदाग्रः चतुर्मूर्तिर्चतुर्बाहु चतुर्विभो चतुर्गति चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेद विवेकपात् समावर्ता निवृत्तात्मा दुर्जयो दुर्विक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गा दुरावासो दुरातिहा शुभांगो लोकसारंग सुतंतु संतु वर्धन इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवो सुंदरो सुंदो रत्नानाभो सुलोचन अर्को वाजसन शृंगी जयंती सर्वविजयी सुवर्ण बिंदु रक्षोभ्य सर्ववागीश्वरेश्वरः महाधृदो महागर्ता महाभूता महानिधि कुमुद कुंदर कुंद पर्जन्य पावनो निलः अमृतांशुमृत वक्तु सर्वज्ञो सर्वतोमुख सुलभ सुव्रत सिद्ध शत्रुजिशत्रुतापना न्यग्रोधो दुम्बरो शस्व स्नानुरान्ध निदूषणः सहस्राची सप्तजिह्व सप्तैधा सप्तवासना अमूर्तिरनभोचिन्तो भयकृद्भयनाशनः अनुर्बृहत् बृहत् क्रोशो स्थूलो गुण्भनो निर्गुणो महान् अधृत स्वास्य प्राङ्वंशो वंशवर्धनः अनुर्बृहत् भारभृत कथित योगी योगीशो सर्वकामद आश्रम श्रमण क्षाम सुपर्णो वायुवाहन धनुर्धरो धनुर्वर्धो दंडो दमयितां दमः अपराजित सर्वसहो नियंतो नियमो यमः सत्ववान सात्विक सत्य सत्य धर्म परायण अभिप्राय प्रियाहोरो प्रियकृत्कीर्तिवर्धना विहाय सगतिर्ज्योतिर्सुरीचिर्भुतभृग्विभुः रविर्विरुच्चनः सूर्यो सवितो रविलोचनः अनंतो हृतभुद्भोक्ता सुखदो नैकजोग्रजः अनिर्विण्ण सदा मर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः सनातः सनातनं तं कपिलं कपिरव्ययः स्वस्तिदः स्वस्तिदः स्वस्ति स्वस्ति भृक् स्वस्ति दक्षिणः अरोद्र कुंडली चक्री विक्रम्योजित शासन शब्दातिक शब्द सह शिशिर शर्वरीकर अक्रूरपेशलो दक्षो दक्षिण क्षमिनान्वरः
विद्वत्तमो वीतभय पुण्य श्रवण कीर्तनः उत्तरणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः रक्षणो सन्तो जीवनः पर्यवस्थितः अनन्तरूपोऽनन्तश्री जितर्मन्योर्भयापः चतुर्रश्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनादिर्भुर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिराङ्गदः जननो जन्म जन्मादिर्भीमो भीमा पराक्रमा आधारनिलयो धाता पुष्पहास प्रजागर ऊर्ध्वगः सत्पथाचार प्राणद प्रणव प्रणः प्रमाण प्राणनिलयं प्राणभृत्प्राणजीवन तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्मा मृत्यो जरादिगः भूर्भुवः स्वस्तरुस्तार सविता प्रतिमामः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवान् यज्ञभृत्यज्ञकृत्यग्नि यज्ञभृत्यज्ञसाधन यज्ञाकृत्यज्ञ यज्ञगुह्यं मन्नमन्नाद एव च आत्मयोनि स्वयं जातो वैखानः सामगाय देवकी नन्दन स्रष्टा क्षितिश पापनाशनः शङ्करुन्नन्दती चक्री शारङ्गन्ध्वागदाधर रथाङ्गपाणिरक्षोभ्य सर्वप्रहरणायुधः श्री सर्वप्रहरणायुध ॐ नमः इति वनमाली गदीशाङ्गी शङ्खे चक्री सनन्दकी श्रीमान्नारायणो विष्णुर्वासुदेवोऽभिरक्षतु वनमाली गदीशाङ्गी शङ्खे चक्री सनन्दकी श्रीमान्नारायणो विष्णुर्वासुदेवोऽभिरक्षतु वनमाली गदीशाङ्गी शङ्खे चक्री सनन्दकी श्रीमान्नारायणो विष्णुर्वासुदेवोऽभिरक्षतु इतीदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मना नाम्नां सहस्रदिव्यानाम् अशेषेण प्रकीर्तितम् यम् इदं शृणुयां नित्य यशापि परिकीर्तयेत् नाशुभं प्राप्नुयात् किञ्चित् सोमुत्रेह समानः वेदान्तो ब्राह्मणस्यात् क्षत्रियो विजयी भवेत् वैशोधन समृद्धस्यात् शूद्रो सुखमवाप्नुयात् धर्मार्थी प्राप्नुयात् धर्म अर्थार्थी चार्थमाप्नुयात् कामान् वाप्नुयात् कामी प्रजार्थी प्राप्नुयात् प्रजा भक्तिमान्य सगोत्थाय श्रुतिस्थ सद्गतमानस सहस्रं वासुदेवस्य नाम्नामेत प्रकीर्तये यश प्राप्नोति विपुलं ज्ञाति प्राधानमेव च
अचलां श्रियमप्नाप्नोति श्रेयं प्राप्नोत्यनुत्तमम् न भयं क्वचिदप्नाप्नोत् वीर्यतेजसवन्दति भवन्त्य रोगो द्युतिमान् बलरूपगुणान्वितः रोगात् म्युच्यते रोगा बन्धो म्युच्येत बन्धनात् भयान्म्युच्येत भीस्तस्युम्युच्येतापन्नापद दुर्ज्ञान्ति तरत्याशु पुरुषो पुरुतं मम स्तुवन्नाम सहस्रेण नित्यं भक्तं समान्वितः वासुदेवो श्रेयो मर्त्यो वासुदेव परायणः सर्वपापविशुद्धात्मा यति ब्रह्म सनातनम् न वासुदेव भक्तानाम् अशुभं विद्यते क्वचित् जन्म मृत्यु जरा व्याधि भयं नैवोपजायते इमं स्तवं धियान् श्रद्धा भक्तिं समन्वितः युज्यतात्मसुखः शान्ति श्रीधृति स्मृतिकीर्तिभिः न क्रोधो न च मात्सर्य न लोभो नाशुभामति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां पुरुषोत्तमे द्वयोश्च चन्द्राक्ष नक्षत्रं खं दिशो भुरः महोदधि वासुदेवस्य वीर्येण वृद्धृतानि महात्मनः ससुरासुरगन्धर्वक्षयक्षोरगराक्षसम् जगत्वेषे वर्तते कृष्णस्य सच्चराचरम् इन्द्रियाणि मनोबुद्धिं सत्त्वं तेजो बलधृति वासुदेवात्मकान्याहुः क्षेत्र क्षेत्रज्ञ एव च सर्वगमन प्राचार प्रथमं परिकल्पते आचार प्रभवो धर्मो धर्मस्य प्रभुरच्युतः ऋषय पितरो देवा महाभूतानि धातव जन्म 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 जेदं जन्म नारायणोद्भवम् योगो ज्ञानं तथा सांख्यं विद्या शिल्पादिकर्म च वेदाशास्त्राणि विज्ञान मते सर्वं जनार्दन एको विष्णुर्महद्भूतं पृथग् भूतान्यकेशस त्रिलोकां नवाप्या भूतात्मा भुक्तिं विश्व भूगव्ययः इमं स्तवं भगवतो विष्णोस्यान कीर्तितम् पठेत् इच्छत पुरुष श्रेय प्राप्तु सुखानि च विश्वेश्वरं मजं देवो जगत्प्रभुमव्ययम् भजन्ति ये पुष्कराक्षं न ते यान्ति पराभवम् न ते यान्ति पराभवम् नम इति अर्जुन उवाच पद्मपत्र विशालाक्ष पद्मनाभो सुरोत्तमम् भक्तानां मरुरक्तानां त्राता भवं जनार्दनम् श्रीभगवानुवाच यो मां नाम सहस्रेण स्तोतुमिच्छति पाण्डव सोऽहमेकेन श्लोकेन स्तुत एव न संशय स्तुत एव न संशय ॐ नम इति व्यास उवाच वासना वासुदेवस्य वासित भुवनत्रयम्
सर्वभूतानि वासोऽसि वासुदेवो नमोऽस्तुते श्री वासुदेव नमोऽस्तुते ॐ नम इति पार्वती उवाच केनोपायेन लघुनां विष्णोर्नाम सहस्रकम् पठन्ते पण्डितर्नित्यं श्रोतुमिच्छान्मः प्रभो श्रीश्वर उवाच श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने श्रीराम नाम वरानन ॐ नम इति ब्रह्म उवाच नमोस्तवम् अनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः श्री सहस्रकोटियुगधारिणे नमो नम इति ईश-सञ्जय उवाच यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिरमातिरं मम श्रीभगवानुवाच अनन्या चिन्तयन्तो ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे आता विषन्नाशिथिलाश्च भीता घोरेषु व्याधिषु वर्तमाना संकीर्तनारायण शब्दमात्रं विमुक्त दुःखा सुखिनो भवन्ति कायेन वाचा मनसीन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् ततः सर्वं क्षमत्ताम्यं देवं नारायणो नमोऽस्तुते विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व पुरुषोत्तमः श्रीकृष्णार्पणमस्तु सो अशा प्रकारे आजचा पाठ आपण आपल्या सैनिकांसाठी घेतला तो सफळ संपूर्ण झाला आपल्यापैकी व्हिडिओ ऑन केला तर मला नक्कीच जाणून घेता येईल की कोण कोण पाठ करताय तुम्ही सगळ्यांनी पाठ ला जॉईन केलं त्याबद्दल धन्यवाद कोणाला बोलायचं असेल तर मी म्यूटचं ऑप्शन देते तुम्हाला कोणाला बोलायचं आहे का तुम्ही अनम्यूट करू शकता सुनील सर तुम्ही अनम्यूट करा आज टू अनम्यूट केलंय मी हा शुभ संध्या मॅडम शुभ संध्या मॅडम आणि सर्व परिवार आपला आज जे आपण विष्णू सहस्रनाम पठण केलंय ते खूपच छान आणि एवढं आत्म्याला शांती देणार मिळालं मला वाचन करत असताना खूपच बरं वाटलंय तर आपण सर्व जे काही करत त्यात आपल्या सैनिकांना बळ मिळेल अशी मी अपेक्षा करतो एकच मिनिट हा बोला
नाही, आपण जो आज पाठ घेतला त्यामुळे आपल्या भारतीय सैनिकांना पाठबळ मिळेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. नक्कीच नक्कीच. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सर. अजून कोणाला काही बोलायचं आहे का? मी तुम्हा सर्वांना एक विनंती नक्कीच करेन की काय होतंय, माझा जो अनुभव आहे तो की हा जो पाठ घ्यायचा आपण प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये काय होतं, अनंत अडचणी येतात. मी मगाशी म्हटलं तसं की आपण जेव्हा एखादं चांगली कृती चांगलं कर्म करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या आजूबाजूच्या अशा काही शक्ती असतात ज्या आपल्याला त्या कृतीपासून परावर्तित करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी आपण सर्वांनी एकजूट होऊन एकत्रित होऊन हा पाठ केला तर अशा प्रकारे केलेल्या पाठाचं पाठबळ आपल्या सैनिकांना नक्कीच मिळेल. सो हा पाठ करत असताना आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा आहे की आपण एकादशीला तर पाठ करतोच, परंतु आपल्यापैकी जर कोणाला रोज 1 पाठ, 2 पाठ, 3 पाठ करायचं असेल, तो तुम्ही तुमच्या घरी पाठ करू शकता. तुम्ही केलेला पाठ जो संकल्प आहे, तुम्हाला हवा असेल तर मी वेगळा संकल्प ग्रुपवर पाठवते. त्या संकल्प घेऊन तुम्ही पाठ घरी करा आणि तुम्ही केलेला पाठ नंबर लिहून ग्रुपवरच टाका. जेणेकरून मी तो पाठ आपला जो ग्रुपचा जो टोटल पाठ क्रमांक आहे त्यामध्ये ऍड करेन आणि तो आपला पाठ वाढत जाईल. जर आपल्यापैकी कोणाला असं वाटत असेल की आपण एखाद्या संडेलाही महिन्यातनं एकदा एखादा ऍडिशनल संडे घ्यावा असंही वाटत असेल तर आपण तसंही घेऊ शकतो. सो विद्याताई तुम्हाला बोलायचं आहे का? मी अनम्यूटचं ऑप्शन दिलंय बघा. क्लिक करा त्यावर माईकवर. हा बोला. नमस्कार. खूप छान नमस्कार. झाला विष्णू सहस्त्रनामचा पाठ, खूप छान झाला. वेळ लागला तरी पण खूप व्यवस्थित झालं. सावकाश आणि व्यवस्थित घेतलं. थँक्यू. छान झालं, एकदम मस्त झालं. थँक्यू. धन्यवाद. हो. बरं झालं विद्याताई तुम्ही हा विषय प्रस्थापित केला की हा जो पाठ आहे आत्ताचं जे विष्णू सहस्त्रनाम आहे ना त्याच्यामध्ये ना काही बघा संस्कृत आहे आपल्या सगळ्यांना तेवढं नाही जमत आहे, मलाही नाही जमत आहे, पण मी प्रयत्न करते. त्याच्यामुळे मी बऱ्याचशा शब्दांचे उच्चार तिथे दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला वाचताना ते सहज उच्चार करता यावेत. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर पाठाच्या शेवटी 2 असे श्लोक दिलेत ज्या श्लोकामध्ये आपण भगवान विष्णूंना ही प्रार्थना करतोय की माझा हा पाठामध्ये माझा उच्चार चुकलेलाच आहे तर तुम्ही तो मान्य करून घ्या आणि आमची ही साधी भोळी सेवा मान्य करून याचं फळ मात्र आपल्या सैनिकांना द्या. ठीक आहे. बरोबर आहे. धन्यवाद. सो आपण धन्यवाद. पुढच्या पाठात भेटूया. धन्यवाद सगळ्यांचं. शुभरात्री. शुभम भवंतु. शुभम भवतु.